समोर महाविकास आघाडीच्या वतीनं या शासनातल्या मंत्र्याचा आणि आपल्या मतदारसंघाच्या आमदारांचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. खरंच तर आपलं दुर्दैव म्हणा की आपलं दुर्भाग्य म्हणा, ही आपल्यावर वेळ येईल असं आपल्याला वाटलं नव्हतं. कारण लोकशाहीमध्ये निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये हार जीत होत असते. पण थोडस मला निवडणूक झाल्याच्या नंतर, पराभव झाल्याच्या नंतर वाईट वाटलं. पण ज्या वेळेस या मतदारसंघाला सहकार मंत्रीपद मिळालं त्यावेळेस मला माझ्या पराभवापेक्षा आनंद जास्त वाटला. आणि धापाचंच चौक होतो. पण आता आम्हाला जाहीर तर त्यांचं स्वागत करता येत नव्हतं किंवा आनंद व्यक्त करता येत नव्हता. मी हे गाणं लावायला लावलं माझ्या समोर, जिंकूनी फड आला माझा गो पहिलवान. आम्ही आनंद व्यक्त केला. या मतदारसंघाचा पैलवान आज सहकार मंत्री झालाय. लोकशाहीमध्ये शेवटी कोण निवडून येतोय, कोण मंत्री होतोय, कुणाला सत्ता मिळते, यापेक्षा या महाराष्ट्राला काय मिळते, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे, तळ राखत ते पाणी पितो म्हणतो. आपल्या मतदारसंघाचा सहकार मंत्री झाल्याच्या नंतर या मतदारसंघाला काय काय मिळू शकेल, कसा कसा विकास होऊ शकेल, हे सगळे मिळून आपण सगळ्यांनी स्वप्न या ठिकाणी बघितलं. आणि म्हणून मला असं वाटत होतं की त्यावेळेस आता डॉक्टर साहेबांनी काही सांगितलं कोणतं बोलतो की हे सहकार मंत्री झाले, कॅबिनेट मंत्री आहेत आणि उठले की गुरु 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 मतदारसंघामध्ये फिरू लागले. मलाच वाटलं ह्यांना आपणच सल्ला द्यावा. आता घरी जाऊन तर मी सल्ला देत नव्हतो, देऊ शकत नव्हतो. जाहीर भाषणामध्ये तर सांगितलं की मी इथंच गुरु गुरु फिरायला, याला का बाहेर जायला काय म्हणजे ओळखी पाळखी आहेत का नाही. आणि बिचारा हे बाहेर गेला आणि या मतदारसंघाची होती ते सगळी नामुष्की घालून या ठिकाणी आज परत या ठिकाणी आले. अरे तुझी नाही तर नाही, जनाची नाही तर मनाची, मनाची नाही तर मतदारसंघाची, मतदारसंघाची नाही तर तुझ्या पाठीमागे जे अदृश्य शक्ती काम करते आहे या मतदारसंघामध्ये, त्या अदृश्य शक्तीचं तर या ठिकाणी मान ठेव. माझ्या मेहनतीमधून तू या ठिकाणी तयार झालेला आहे, तेव्हा तू कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, सहकार खात्यातनं कसे पण या ठिकाणी कामं करून घेतले पाहिजेत. ते म्हणतात मी दुटेरी चालवतो, काढली की दुटेरी. अरे ते हैदराबादचं येऊन या ठिकाणी मस्कती डेअरी या ठिकाणी काढल्या. हैदराबाद मधून येऊन याने शेतकऱ्याचे कैवारी त्यांच्यापेक्षा ते 5 रुपयाचा भाव देतात. आता तुम्हाला तर मतदान देऊन लोकांनी निवडून दिले, तुम्ही या भागातले आमदार आहेत, नेते आहेत. कारखाना घेतला होता मला वाटतं साजिदबाईने या ठिकाणी उल्लेख केला. कारखाना घेतला, आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. पण 100 कोटीला प्रियदर्शनी कारखाना विकला आणि तुम्ही 16 कोटीला कारखाना घेतला. मामा कुठल्या कारखान्याने जास्त भाव द्यायला पाहिजे सांगितलं का? फुकटच घेतलेला आहे ना. दरवर्षी 500 रुपये कमी, कारण हे शेतकऱ्याचे नेते. आम्ही कारखाना चालवतो, आम्ही बँक चालवतो. की उत्तमराव आहेत का? कमलाकर पाटला सोबत बोलतोय हिस्ट्री सांगणार होती. पुढे बोलवा बोलवा, बँक कशी चालते दृश्य शक्तीला सांगू. कशी लूट आहे त्यात फडणवीस साहेबांना मला जाहीरपणानं सांगायचंय, महाराष्ट्रात जे कारखाने काटा मारतेत म्हणून तुम्ही सांगितलं त्याच्यातला पहिला क्रमांक
आमच्या पैलवानाच्या कारखान्याचा आहे. घेऊन फड आला, जिंकून घेऊन कारखाना, शेतकऱ्यांचं भलं करणारा माझा ग पैलवान, माझा ग पैलवान, माझा ग पैलवान. लोकांची लूट करणारा, डेअरीत दूध खाणारा, शेतकऱ्यांना वाईट बोलणारा आमचा ग पैलवान, आमचा ग पैलवान. या पैलवानाकडनं काय अपेक्षा करणार आहे? कारखान्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, दूध डेअरीच्या बाबतीत आपली कशी टोळ भेटली आपल्याला माहिती आहे. सांगणार आहे तुम्ही बँकेचा व्यवहार? एका शेतकऱ्यांना महेश बँकेचे 25,000 रुपये शेतकऱ्यांना देता येत नाही, तर तळ्याचे पैसे येणार आहेत म्हणून त्याला मराव करावं. त्या शेतकऱ्याचे फक्त 2 एकर दिले. आजची परिस्थिती आहे, आत्ता त्या शेतकऱ्याच्या 7 बारावर 5 लाखाचं फौज घेऊन दिलेला आहे. फक्त कर्ज उचललं होतं 25,000. ते पुराव्या दिवशी आहे आपल्याकडे. बघा बँकेचा कारोबार, फायनान्सचा तर शिरूरचा आपल्याला माहितीच आहे. ह्यांचे कुठले बार आता ह्यांनी सांगतायत की आम्ही विकास केला, आम्ही विकास केला. अरे राज्य हो, जर आता आपल्याला माहिती आहे आणखीन एक नवीन आहे ते सदाभाऊ खोतनं काल परवा सांगली बँकेत ना, सांगली बँकेला जागा भरण्यासाठी परवानगी दिली आणि त्याच्यामध्ये मंत्र्याने आपल्या 30 लाख रुपये एका मुलाकडून. मी नाही सांगत, भाजपच्या सत्तेतले मंत्री या ठिकाणी सांगतायत. एका दिवशी मी विधान भवन मध्ये मी या ठिकाणी गेलो होतो. हे ज्या मतदारसंघा जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत तिथले सगळे आमदार या ठिकाणी येऊन ते भरत गोंगावले. त्यांना या ठिकाणी भांडत होते की आमचा पालकमंत्री फक्त येतोय ते फक्त हप्ते वसूल करण्यासाठी, बाकी काहीच नाही. त्यांचे नेते काय त्यांचं नाव ते प्रफुल्ल पटेल, परवा त्यांनी या ठिकाणी सांगितलं हे काही आमच्याकडे जसं आपण कुठंतरी काय पर्यटन करायला जातो, हे पर्यटनाचं ठिकाण नाही. इथं यायचं, झलक मारून जायचं. इथं आल्याच्या नंतर आमच्या भागातले जे काही सुखदुःख आहेत ते जाणून घेण्यासाठी तुला पालकमंत्री केलेला आहे. आणि म्हणून या मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये काय कुणाचं दुःख, काय सुख आहे, काय शेतकऱ्याची अडचण आहे, काय शेतकऱ्याची शेतमजुरांची अडचण आहे, काय उद्योगाची अडचण आहे, हे सगळे बारकावे या ठिकाणी तुम्हाला शोधण्यासाठी या ठिकाणी पालकमंत्री पद या ठिकाणी दिलेलं आहे. मला वाटलं अरे यार आमचे लईच आप घाललं ते, त्या दिवशीच वाटलं होतं, पण आता तर आली पाहिजेत अशा पद्धतीनं बोलण्याची या ठिकाणी. आणि मला माहिती आहे त्यांचे काही बगलबच्चे म्हणत होते माग की तुम्ही येऊन माफी मागितली पाहिजे. आता या मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं मला या ठिकाणी त्या सहकार मंत्र्याला या ठिकाणी सांगायचंय की तुम्ही जे शर्मेने मान आमच्या मतदारसंघाची या ठिकाणी खाली झुकवलेली आहे, तुम्हाला त्याच वेळेस या मतदारसंघातली जनता या ठिकाणी माफ करेल. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर येऊन नुसती माफी नाही, नाक रगडलं पाहिजे तिथं, या ठिकाणी नाक रगडलं पाहिजे. आणि तुम्ही नाक रगडून या ठिकाणी माफी मागितली पाहिजेत, तरच आमचं या ठिकाणी समाधान होऊ शकणार आहे. कारण लई हौशीनं केला पती. अरे या मतदारसंघातले किती आप घालणार आहेत? आज महाराष्ट्रामध्ये बाई कुळव धरते, कोळप धरते आणि बैल म्हणून या ठिकाणी तो शेतकरी या ठिकाणी कोळप वडतोय. आमचा या ठिकाणचा शेतकरी कार्यकर्ता धानूरचा होनराजी आज अहमदपूर पासून तर मंत्रालयापर्यंत नांगर खांद्यावर घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी जातोय. त्यांच्या मागणीचं काय झालं? हे कर्जमाफीसाठीच ना, तुम्ही अशी चेष्टा करता का? तुम्हाला जाणीव नाही या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची? शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ झालं पाहिजेत आणि पुन्हा शेतकऱ्याला कर्ज मागण्याची कुठल्या बँकेत आणि सावकाराकडे वेळ येणार नाही अशा पद्धतीचं धोरण या ठिकाणी शासनानं राबवलं पाहिजे.
यासाठी कर्जमाफीची या ठिकाणी मागणी आहे. पुन्हा कर्ज काढायची वेळ येणार नाही. अरे तुम्ही आता खरं तर तुमचं पितळ उघडं केलं. आता हे म्हणतायत की शेतकऱ्याला नाद लागलाय. शेतकऱ्याला सूतगिरणी उभा करायचा नाद लागलेला नाही. शेतकऱ्याला मुंबईहून ट्रेनमध्ये पैसे आणायचा नाद नाही. आता आमचे पैसे गाडीने येत नाही, ट्रेन नाही येऊ लागलेत. हे तर नाद नाही शेतकऱ्याला. शेतकऱ्याचे पैसे जर तुमच्यासारखं ट्रेन येत असतील, येत होतील किंवा येत असतील, तर शेतकऱ्याला मागायची काय गरज आहे? तुमचं लय गबाळ आहेत पण आताच काढत नाही. आता राजकारण नको. आता फक्त तुम्हाला समज देण्यासाठीची या ठिकाणी सभा आहे. ज्यावेळेस नगरपालिका लागतील, जिल्हा परिषद लागतील, कुठल्या निवडणुका लागतील, त्यावेळेस तुमचा माझा आपला सगळ्यांचाच या ठिकाणी हिशोब होईल. त्यावेळेस सामना रगल. तुम्ही काय केलंय, आम्ही काय केलंय. अरे आयत्या बिळावर तर रेगुट्या कोणी मारते. फिरवायचं अदृश्य शक्तीला आणि सगळा फायदा घ्यायचा माझ्या. ज्यावेळेस मी कामं केलेत त्या सगळ्या तलावाचे, त्या कारखान्याचा, त्या सगळ्या गोष्टीचा काय केलंय. आता त्या बारकेला बोलायला गेले की ते म्हणतात आम्हालाच बोलायलेत आणि ह्यांना तर काही बोलतच नाहीत. हे बारकेला लावून देते. तेव्हा खरं जर, आणि मला वाटतंय आज तुमच्या माध्यमातून जरा होऊनच जाऊ द्या. बोला एका व्यासपीठावर माझी तयारी आहे. कोण काय केलंय, कोण काय वाटोळं केलंय, कोण चांगलं केलंय येऊन सांगा मला. एका व्यासपीठावर दोघं येऊ. आणखी कुणाला बोलवायचं असेल तर बोलवा. सांगा आम्ही काय केलंय. अरे तुम्हाला तर काहीच करता नाही म्हणून सांगते ते बारके. आता त्यांना बारकं म्हणावं का मोठं म्हणावं, तिल्ल्या म्हणावं का बिल्ल्या म्हणावं, काय म्हणावं हेच शब्द या ठिकाणी राहिले. अरे तुम्हीच काय, पण ठीक आहे त्याला बोलू द्या ना. ज्यानं केलंय त्याला सांगू नये की आमच्या साहेबाने, आमच्या साहेबाने, आमच्या साहेबाने काय यार आप घातली या मतदारसंघात. काय ठेवलं यार. माझी अदृश्य शक्तीला सुद्धा विनंती असणार आहे की अशा या सगळ्या गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे. कशासाठी तुम्ही मेहनत घ्यालात, कशासाठी चाललंय. तुम्ही मेहनत घ्यायचं आणि हे काहीतरी बोलत राहायचं. आणि मला मुख्यमंत्र्याला या ठिकाणी सांगायचं आहे की आता जर हे वाचाळवीर कोणी रम्मी खूळ लागलाय, कोणी साध्या मुलाला आहे, कोणी म्हणतं ह्याला काही कळतच नाही. हे म्हणतात की नदी जरी आम्हाला मागितली तर आम्ही निवडून येण्यासाठी आम्ही नदी, त्या लाडक्या बहिणीची काय अवस्था केली, शेतकऱ्यांची काय अवस्था केली आहे. मामा आमची सगळ्यांना आपल्याला विनंती असणार आहे, तुम्ही फक्त आता ह्यांना कुठेतरी नाक दाबून तोंड उघडा लावण्यासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागणार आहे. ठीक आहे, मतदानाच्या वेळेस तुम्ही कुणाला पण मतदान करायचं करा. पुन्हा 10,000 घ्या, 5,000 घ्या, त्यांना निवडून द्या. पण त्यांना कुठंतरी या ठिकाणी अरे कोण तर विचारणार आहेत. अरे तुम्ही मालक आहेत हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या हातामध्ये हे सगळं बागडोर दिलेला आहे. प्रत्येक मतदार या देशाचा मालक आहे. आज मला आपल्याला माहिती आहे. आता आमचा गेला का ते उडगे दादा सनातन धर्म सांगू लागला. कुठल्या सनातन धर्मामध्ये या देशातल्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि त्यांच्यावरती या ठिकाणी हल्ला करतात. खरं तर मी ते शब्द वापरत नाही या ठिकाणी. हे कुणाची केली आहे. या देशामध्ये कुणाचं कुणाला या ठिकाणी भीती राहिलेली आहे का. सुप्रीम न्यायाधीशाला या ठिकाणी एक सनातन धर्माचा कार्यकर्ता ज्या पद्धतीनं आम्ही म्हणलं सुप्रीम कोर्टाला, यांनी तर एवढं बोलले, त्यांनी तर काहीच बोललेलं नव्हतं. ह्यानं ते वाचाळवीरांना एवढं केलं, ते पोलीसवाले म्हणले त्याला जोडे मारू नका, ह्यांना जोडे मारू नका. ह्यांना काय मारावं लागेल मग. अरे तिथं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला तुम्ही जर या पद्धतीनं या ठिकाणी जर त्यांचा अपमान करत असाल तर ह्यांना ते जोडे नाहीत, तर ह्यांना जोड्यासारखं चप्पल करून या ठिकाणी फिरवा लागतंय पायाखाली. तेव्हा हे महानदी या ठिकाणी सुधारते. हे महाराष्ट्रातले वाचाळवीर त्यांना असं वाटायलंय आणि त्यांना वाटतंय काय आमचं हे होणार आहे. ह्या सगळ्या लोकांनी जरी नाही मतदान केलं तरी मी निवडून येतोय. आपल्याला माहितीच तर सांगतो, आपलं मतदान संपल्याच्या नंतर 30,000 मतदान या मतदारसंघामध्ये ज्या लोकांनी मतदान केले, नाव आहेत, मतदान केले, ते कुठले आहेत माहित नाही, त्यांच्या घरचा ऍड्रेस नाही. किती 30,000 मतदान भागवनराव असे. मग असं त्यांना वाटतं काय आपल्याला.
आता तर मतदान करणाऱ्या या ठिकाणी आपण 10,000 मतं करण्यासाठी ते मतदार तेच आणणार, त्यांचे नाव तेच नोंदवणार, मतदान करून घेऊन जाणार आणि त्यांना 15,000 रुपये उमेदवारांनी द्यायचे. असे कॉन्ट्रॅक्टर घेणारे लोक या ठिकाणी तयार झालेत या शासनाच्या काळामध्ये. म्हणून त्यांना असं वाटलं की आता आमचं काय कोण वाकडे करू शकणार आहे. तुम्ही मतदान दिलं, मान ना मान मै तेरा महिमान म्हणल्यासारखं. तुम्ही दिलं तरी मी आमदार आहे, नाही दिलं तरी मी आमदार आहे. आता ठीक आहे, मला वाटतंय की नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या इथे यायला काही वेळ लागणार नाही. शिवाय परिस्थिती त्यांना दुसरं काहीच आता जमणार नाही, मतदानानं नीट होणार नाही. आता ते पायात ते काढून ज्यावेळेस तुम्ही महागा लागचाल ह्यांच्याने, हे पळतील पुढं. माहिती आहे का, मंत्री जसे पळत होते पुढं आणि जनता पाठीमाग. त्यांना फक्त की डोकं फुटणार नाही, पाय फ्रॅक्चर होणार नाही. मारत असताना सुद्धा असा मार द्यायचा की आपल्यालाही वाटलं पाहिजे की ह्याला मारलंय. त्यांना जिवंत राहून जर मारायचं असेल तर मला वाटतंय अशा पद्धतीनं महाराष्ट्र नाही या देशातल्या जनतेने यांच्या पाठीमागे या ठिकाणी लागलं पाहिजे. नीट वागला तर ठीक आहे. आता मलाही आता काय झालंय, खूप दिवस झाले दादा, निवडणुका आता हे निवडणूक लढवणारच नाही मी दादा. आता बिघडलं मी एक चप्पल घेऊन यांच्या मागं पळणार. काय माझं व्हायचं ते होईल. कोणी कोर्टात घालतील किंवा त्याचे कार्यकर्ते त्या 2 मारतील, पण त्याने 1 मारलं तरी मी. अशी परिस्थिती निर्माण या ठिकाणी झाल्याशिवाय सुरुवात आपल्यापासून या ठिकाणी करू. सुधारले तर ठीक आहे, नाही सुधारले पहिला पट्ट्या हे राहील. आता त्या बारकेचं नाव बी घेणार नाही, काहीच नाही. आता मोठ्याच्या जांग्यावर जावं लागेल बारक्यानंच, तर या ठिकाणी हिशोब या ठिकाणी येणार नाही, ती वेळ येणार नाही. अशा पद्धतीची माझी या ठिकाणी त्यांना जाहीरपणानं विनंती म्हणा किंवा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलाय, सगळ्याला टीव्ही बंद करावं लागतंय. ही वेळ आज आमच्यावरती या ठिकाणी तुम्ही आणलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी आमची सूचना आहे की भविष्यामध्ये शेतकऱ्यांचा सरसकट जर कर्ज माफ नाही झालं, आम्ही म्हणत नाही, तुम्हीच सांगितलेलं आहे, तुम्ही लोकांना शब्द दिलेला आहे, हे कर्ज सरसकट माफ झालं पाहिजेत. शेतकऱ्यांना जे तुम्ही आता जाहीर केलेलं अनुदान आहे 18,000 तुम्ही सांगितलं आणि 3 हेक्टर पर्यंत का 3 हेक्टर पर्यंत बोलता येईल. आणि आता शेतकऱ्याच्या खात्यावर 100% गेलं तर 18,000. आता तुम्ही इथं पंचनाम्यामध्ये दाखवलेलं आहे 80%, 50%, 60%, आणि तुम्ही देऊ लागले 8,000नं. 8,000च्या 50% म्हणजे 4,000नं सांगाले तुम्ही आम्ही 37,000 देऊ लागलो. ते सगळं आतापर्यंत जे जुमला सरकार, हे तुम्ही जे या ठिकाणी कागदी मेळ किंवा या ठिकाणी आम्ही काहीतरी लोक शेतकऱ्यासाठी आम्हीच करू लागलो हे दाखवण्याचा तुम्ही जे केविलवाना प्रयत्न, खोटारडा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही करू लागलात. दिवाळीच्या आत हे सगळं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पडले पाहिजेत, नाही तर आता आपल्याला सोयाबीन काढायचं काम राहिलेलं नाही, आपल्या शेतात काही राहिलेलं नाही. आता ह्यांना निवडून देऊन आपल्या डोळ्यासमोर हे जे काही कमवलेलं आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्र लुटू लागलेत ह्यांच्या आता आपली सुगीन आपली रासचित आहे. आता आपल्या शेतात काहीच नाही, घरात काहीच नाही. उठले की शासनाच्या मागे लागणे, उठले की शासनाच्या लोकप्रतिनिधीच्या मागे लागणे, उठले की त्यांच्याकडून आता काय देतोस का बघतोस, तुम्ही दिलेलं आश्वासन आहे, तुमच्यामुळं आमचं झालेलं नुकसान आहे आणि म्हणून वसुली करण्याची वेळ या ठिकाणी आपल्यावरती आलेली आहे. आम्ही आमच्या हक्काचं मागलो, अरे तुम्हाला आम्ही दिलंय, तुम्ही बोललात म्हणून. नौकराला आपल्या शेतामध्ये नोकरी ठेवत असताना किंवा दुकानावरती मुनी म्हणून ठेवत असताना आपण अगोदर त्याची सगळी या ठिकाणी पत या ठिकाणी बघून आपण नोकर ठेवतो. तुम्ही आम्हाला शब्द दिला तुमचा 7/12 कोरा करू, कोरा करू, कोरा करू. अजितदादांना तर बोललेलं होतं, जर या तारखेच्या आत आमचं सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा 7/12 जर कोरा नाही केला तर मी पवारांची औलाद नाही, हे मी म्हणत नाही. आणि तुम्ही सांगता तुम्हाला नाद लागला, काय मागावं कळत नाही, काय मागितलं पाहिजे त्याची जाणीव नाही. निवडणुकीमध्ये हे खोटं बोलतात. मग तुम्ही तर जाहीर सांगा, तुम्ही 2 नेत्याला तुमच्या सोबत घेऊन, मुख्यमंत्री 2 मुख्यमंत्री हे जे बोललेत ते सगळं खोटं बोललेले आहेत.
आम्ही निवडून येण्यासाठी बोललो, आता आम्ही सगळं करू शकत नाही, हे जाहीरपणाने तुम्ही सांगा. लोकांच्या समोर तुमचं खरं, तुमचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, तुमच्या आणि पोटात एक आहे, तुमच्या ओटात एक आहे, हे सगळं आपण दाखवलं पाहिजे अशी आपल्याकडनं या ठिकाणी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा या शासनाला जाहीरपणाने या ठिकाणी विनंती करतो, कुणाचीही चेष्टा करा पण शेतकऱ्यांची चेष्टा करू नका. कुणाचाही नाद करा पण शेतकऱ्यांचा नाद करू नका. शेतकऱ्यांचा नाद केल्याच्या नंतर कुणाचंच चांगलं होत नाही. काटा मारणाऱ्यांचं कधीच दिवस चांगले होत नाहीत आणि म्हणून काटा मारणाऱ्याला ही सद्बुद्धी का सुचली, हे दुर्बुद्धी का सुचली, हेच मला या ठिकाणी कळत नाही. पुन्हा एकदा या मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं सहकार मंत्र्याला या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो, जोपर्यंत तुम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नाक रगडून माफी मागणार नाहीत तोपर्यंत या मतदारसंघाची जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुमचा जाहीरपणाने या ठिकाणी निषेध करतो, इथंच थांबतो.